नमस्कार. इतिहासाच्या पाऊलखुणा या पॉडकास्ट यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वप्नील मानवडे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. या पॉडकास्टमध्ये आपण चाललो आहोत काळाच्या प्रवासावरती, जिथे महाराजे, राजे, योद्धे व संस्कृतीच्या अजरामर कथा. तर चला शोधूया आपल्या गौरवशाली इतिहासाच्या पाऊलखुणा, जिथे इतिहास जिवंत होतो इतिहासकारांच्या वाणी. काळाची साक्ष वीरांच्या रणगाथा, पूर्वजांचे स्वप्न आपुला अभिमान, उत्तमतेचा नमुना. ऐका आणि जाणा इतिहासाच्या पाऊलखुणा. मंडळी, आजचा आपला विषय आहे राष्ट्रमाता, राज्यमाता जिजाऊ माँसाहेब. या विषयावरती बोलण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत युवा इतिहास अभ्यासक विनोद निकम सर. निकम सर, नमस्कार. आपण थोडक्यात आपली माहिती सांगाल? मी प्राध्यापक विनोद जालिंदर निकम. मी सध्याला शिवाजी विद्यापीठ या ठिकाणी इतिहासावरती आधारित मी सध्याला PhD करत आहे. आणि गेली 5 ते 6 वर्ष झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अभ्यास आणि महाराजांची व्याख्यानं महाराष्ट्र आणि महाराष्ट्रभर देत आहे. तर माझा हेतू एवढाच आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे समजले पाहिजे, किंवा आपल्या देशात जे जे राष्ट्रपुरुष झाले ऐतिहासिक दृष्टिकोनातून त्यांचा इतिहास खऱ्या अर्थानं आज तरुण पिढी विसरत चाललेला आहे. त्या जर तरुणांना आपण तो इतिहास सांगितला, जे वास्तव इतिहास आहे किंवा जी इतिहासाची मूळ संदर्भ साधनं असतात, तर त्या मूळ संदर्भ साधनांचा अभ्यास करून आपण आजच्या तरुणाईत पोहोचलं पाहिजे, जी आज भारतातील तरुणाई इतिहास विसरत चाललेला आहे. तर चला आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया. राज्यमाता जिजाऊ माँसाहेब. पहिला प्रश्न माझा असा आहे की राज्यमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती महाराष्ट्राच्या घराघरात झाली पाहिजे का? यावर तुमचं मत थोडक्यात काय आहे सांगा. बघा की पहिली गोष्ट, आपण आपल्या देशाचा इतिहास बघितला की या देशामध्ये किंवा जगातल्या महिला, तर महिला ह्या खऱ्या वास्तविक दृष्टीकोन आपण बघितला की महिला काय करतात. तर बघा की एकंदरीत आपण पेसिफिक बघितलं, उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यामध्ये राजमाता जिजाऊंचं खूप मोठं योगदान आहे. म्हणजे आपल्या देशाला ज्या ज्या आतापर्यंत धुरंधर महिला लाभल्या किंवा ज्या महिलांनी प्राबल्य निर्माण केली इतिहासावरती, त्याच्यात मला वाटतं की सर्वोत्तम महिला कोण असतील तर राजमाता जिजाऊ आहेत. कारण तो काळ तसा होता की मध्ययुगीन भारताचा इतिहासाचा आपण काळ बघितला की मध्ययुगीन इतिहासाचा काळ कसा आहे की एकंदरीत आपण ती परकीय अंमल निर्माण झाला गेला. म्हणजे ज्यावेळेस यादवांचं राज्य देवगिरीत होतं, म्हणजे ते खऱ्या अर्थानं जिजाबाईंचेच वंशज होते. लखुजीराव जाधव हे जिजाबाईंचे 8वे वंशज आहेत आणि त्यांच्याच वंशातील काय ते जिजाऊ साहेब आहेत. आपण बघतो की तो काळ असा होता की दक्षिण भारतावरती अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण केलं होतं आणि एकंदरीत यादवांचं राज्य जे आहे ते 1318 साली नष्ट पावलं गेलं. आणि म्हणून की जिजाऊ माँसाहेबांची जयंती किंवा जिजाऊ माँसाहेबांनी शिवरायांना जन्म दिला आणि ह्या हिंदुस्थानातलं एक स्वातंत्र्य जुगारून दिलं गेलं. म्हणून मला वाटतं की हिंदुस्थानच्या इतिहासामधल्या सर्वात जर का श्रेष्ठ, कुशल आणि एक चांगलंच व्यक्तिमत्व कोण असतील तर राजमाता जिजाऊ आहेत. आजचा विषय निघतो की राजमाता जिजाऊंची जयंती 12 जानेवारीला आहे. म्हणजे त्यांचा जन्मकाळ आपण बघितला की 12 जानेवारी 1598 त्यांचा जन्म झाला गेला. पण आपल्या देशात जयंत्या साजऱ्या करतात, म्हणजे लोक जयंती आपण दरवर्षी येतात जयंत्या साजऱ्या करतो. पण आता जयंत्या साजऱ्या करायच्या ना, तर जयंती आपण साजऱ्या जरूर केल्या पाहिजे. आपण यांच्या जयंती साजऱ्या केल्या पाहिजेत. आपल्या देशामध्ये कितीतरी मोठमोठे ऐतिहासिक महापुरुष, मला वाटतं जगाच्या इतिहासात कुठल्याही देशाला लाभले नाही एवढे महापुरुष आपल्या देशाला लाभले. पण आपण त्यांच्या जयंती साजऱ्या करतो, पण जयंत्या साजऱ्या केल्या पाहिजे. राजमाता जिजाऊ खऱ्या अर्थानं समाजाला काळाची गरज आहे. काय माहितीये तुम्हाला की आज बघतोय आपण प्रत्येक महिलेला वाटतंय की माझा मुलगा शिवाजी राजासारखा जन्माला आला पाहिजे, पण त्याच्या अगोदर हे विचार करत नाहीत लोक की शिवाजीला जन्माची एज असती तर पहिल्यांदा कोण जन्माला आलं पाहिजे? राजमाता जिजाऊ जन्माला आले पाहिजे. म्हणून प्रत्येक महिलेला वाटलं पाहिजे की माझ्या अंगात राजमाता पुन्हा जन्माला येणे शक्य नाही. कारण इतिहास काय सांगतो माहिती आहे, इतिहासामध्ये
व्यक्तीची पुनरावृत्ती होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज एकदा जन्माला आले, छत्रपती संभाजी महाराज एकदा जन्माला आले, भगवान श्रीकृष्ण एकदाच आले, प्रभू रामचंद्र एकदाच आले. म्हणून इतिहासात एकदाच व्यक्ती जन्मते, पुन्हा त्या व्यक्तीची पुनरावृत्ती केली जात नाही. पण त्यांचे विचार मात्र आपण आत्मसात करू शकतो. जे राजमाता, त्यांचं दिसणं, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं आणि शिवरायांना घडवण्यामध्ये जिजाऊ मासाहेबांचं खूप मोठं योगदान आहे. म्हणजे आपण शिवाजीराजे इतिहासाचा अभ्यास करतो, शिवाजीराजे एवढे कंकर कसे बनले, एवढे सक्षम कसे बनले, म्हणजे त्याचा आपण त्याचा आपण सखोल पद्धतीने आपण अभ्यास बघणारच आहोत. पण मला काय वाटतं की जिजाऊ या प्रत्येक घरात जन्माला आहे, पण त्याच्या पाठीमागचं जर कारण बघितलं, आज खऱ्या अर्थानं काळाची गरज, आज हा वैफल्यग्रस्त झालेला समाज आहे, ह्या समाजाला कोण नीट करू शकते? जिजाऊ साहेब करू शकतात. जर का एखाद्या घरातल्या स्त्रीला आपण शिक्षण दिलं तर ते कुटुंब पूर्ण शिकतं. तशाच पद्धतीनं खऱ्या अर्थानं आजची जिजाऊतांची जयंती असेल, त्या जयंतीच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं घराघरातल्या प्रत्येक आज ज्या जिजाऊ निर्माण होणार आहेत किंवा जिजाऊंच्या लेकी आपण म्हणतो, त्यांना खऱ्या अर्थानं जिजाऊ समजल्या पाहिजेत. आणि ते जर समजल्या तर खऱ्या अर्थानं काही तर आपल्या देशामध्ये शिवाजीराजे जन्माला येतील. भरे ते त्यावेळेचे शिवाजीराजे नसतील, पण कदाचित विचाराचे असतील, त्यांच्या वागण्याचे असतील, त्यांच्या कृतीचे असतील. म्हणून खऱ्या अर्थानं जयंती ही प्रत्येक आपल्या भारत देशातली असेल, महाराष्ट्रातली असेल, प्रत्येकाच्या घराघरापर्यंत जिजाऊ साहेबांची जयंती पोहोचली पाहिजे. राष्ट्रमाता जिजाऊ यांची बालपण व त्यांचं गाव थोडक्यात आम्हाला त्याच्याबद्दल माहिती सांगाल? आता बघा की आपल्या दक्षिण भारतामध्ये यादवांचं राज्य होतं. आता यादव ही दक्षिण भारतामध्ये जवळ 350 वर्ष यादवांनी राज्य केलं आणि यादवाच्या वंशजातील 8वे वंशज लखुजीराजे भोसले, लखुजीराजे जाधव. आता ह्या लखुजीराजे जाधव यांची कन्या कोण होत्या? तर जिजाऊ साहेब होत्या. आता एकीकडं आपण बघतोय की छत्रपती शिवाजी महाराजांना 2 राजकीय घराण्यांचा मोठा वारसा लाभला. भोसले घराणं एक आणि देवगिरीच्या यादवांचं असणारं जाधव घराणे. त्यामुळे ह्या 2 घराण्याचं आहे. लखुजी जाधव यांच्या कन्या कोण होत्या? तर जिजाऊ साहेब. ह्यांचा जन्म आपण 12 जानेवारी 1598 सध्याला बुलढाणा जिल्हा आहे, त्या बुलढाणा जिल्ह्यातल्या सिद्धगडचा राजा या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला. आता त्यांचा विवाह आता लहान वर्षी झालेला आहे, म्हणजे 1598चा जन्म आणि 1605 साली तर काय तर जिजाबाईंचा विवाह झाला. आता त्यावेळेस विवाह का लवकर व्हायची? आता आपण म्हणतो त्याला बालविवाह होता. आता काही लोक टीका करतात की बालविवाह त्यावेळेस केले जायचे, पण तो काळ तसा होता. या देशामध्ये आपण प्राचीन भारताचा इतिहासाचा अभ्यास करत असताना मला एक गोष्ट जाणवली, सगळ्यांना दिसल्या की आपल्या देशावरती परकीय आक्रमण व्हायला लागली आणि परकीय आक्रमण जशी व्हायला लागली तशी आपल्या देशातल्या मुलींची किंवा आपल्या इथल्या भारतातल्या मुलींची विवाह लवकर करायला सुरुवात केली. त्यामुळे आपण बघतो की एकंदरीत जिजाऊ साहेबांचा विवाह आपण बघतोय की 6-7 वर्षात त्यांचा काहीतरी विवाह करण्यात आला. आता त्यांचा विवाह शहाजीराजे यांच्यावर लावून देण्यात आला. एकंदरीत 2 प्रतिष्ठित घराणे एकत्र आली गेली. ज्या प्रतिष्ठित 2 घराणे, भोसले घराणं असेल आणि जाधव घराणं असेल, या 2 घरांनी विजापूरची आदिलशाही असेल आणि अहमदनगर निजामशाही पुढे मोगल, या 3 घराण्यामध्ये अतिशय मुर्दुनकीचा काळ गाजवला गेला. त्यामुळे या 2 घराण्यांच्या मध्ये कदाचित संबंध जुळणं हे कदाचित ईश्वराच्या हातात असावं आणि ह्यातून शिवाजीराजे जन्माला येणं आणि या हिंदुस्थानच्या भूमीचं काय तर गुलामगिरी नष्ट करणं ही कदाचित त्याचीच इच्छा असावी असं मला वाटतं. छान. दुसरा प्रश्न मला विचारायचा आहे की राजमाता जिजाऊ मासाहेब यांचं व्यक्तिमत्व कसं होतं? आता बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे एकंदरीत आपण चरित्राचा अभ्यास करत असताना महाराजांचं व्यक्तिमत्व कसं आहे तर बघा की ज्यावेळेस भारतात आले जे फॉरेन ट्रॅव्हलर आहेत, म्हणजे त्यावेळेस भारतात येणारे काही पर्यटन क्षेत्रातून यायचे, काही ईस्ट इंडिया कंपनी असेल, पोर्तुगीज ईस्ट कंपनी असतील, ह्या कंपनीमध्ये अधिकारी म्हणून यायचे किंवा काही भारतात नोकरी मिळण्याच्या उद्देशाने आपण यायचे, म्हणजे कंपनीत नोकरी असेल किंवा सर्जन म्हणून भारतामध्ये यायचे. त्यानंतर त्यांनी असे भारतात आलेले त्यावेळेचे समकालीन भरपूर असे फॉरेनर ट्रॅव्हलर आहेत. त्यामध्ये मला वाटते निकोलस मोनूची असेल. त्या निकोलस मोनूचीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी जो पुरंदरचा तह केलाय, त्या पुरंदरच्या तहामध्ये मिर्झराज जयसिंगेचा तोफखान्याचा प्रमुख म्हणजे कॅनॉन डिपार्टमेंटचा एक प्रमुख म्हणून हा कोण तर निकोलस मोनूचे. त्यानं स्टोरी डो नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. तर त्या ग्रंथामध्ये त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व रेखाटलेलं आहे. कशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज बसले, म्हणजे तहाला कसे बसले, त्यांच्या चेहऱ्यावरती कशा पद्धतीने हावभाव होत्या आणि शिवाजी महाराज किती हुशार आहेत हे तो निकोलस मोनूची सांगतो. म्हणजे असे निकोलस मोनूचे असेल, ॲबेकॅरे असेल, मॉर्टिन असेल. विशेष करून मला मॉर्टिन सांगावं वाटतं की ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी डेक्कन इंडिया कॅम्पेन आखली गेली, आपण त्याला कर्नाटक मोहिमास म्हणतो, कोण दक्षिण दिग्विजय भारत मोहिमास म्हणतो, जी महाराजांनी 1676 केली होती. तर त्या मोहिमेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व कसं आहे ते रेखाटलेलं आहे. तर ह्याला अनुसरून आपण बघता की राजमाता जिजाऊंचे व्यक्तिमत्व कसं होतं
की आपण बघतोय की राजमाता जिजाऊ ह्या साहजिकच त्या राजघराण्यात जन्माला आल्या असल्यामुळे त्यांचं सासर राजघराण्यातलं व्यक्तिमत्व घराणं असल्यामुळे माहेर राजघराण्यातलं व्यक्तिमत्व असल्यामुळे ह्या दोन घराण्याचा संगम त्यांच्यामध्ये झालेला दिसतो आपल्याला. त्यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व की राजमाता जिजाऊ यांचं दिसणं, त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं ह्याचा सगळ्याचा इम्पॅक्ट हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकंदरीत त्यांच्या लहान वयावरती पडला होता. आणि साहजिकच पुण्यास्पद ज्यावेळी जिजाऊ साहेब 1636ला पुण्याला आल्या, म्हणजे शहाजीराजांनी त्यांना काय पाठवलं की आता शहाजीराजांच्या दोन जहागीर होत्या हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. एक त्यांची जहागिरी सर्वात सदन जहागिरीमध्ये बेंगलोर जहागिरी होती आणि सर्वात उन्हाळ ओसाड दुष्काळी म्हटलं तर आपल्या महाराष्ट्राचा बऱ्याच पुणे वगैरे ते बघ दुष्काळीच होतं त्यावेळेस ती जहागीर होती. ज्यावेळेस 1636ला आल्या माघारी त्यावेळेस इथल्या माणसांच्यावरती व्यक्तिमत्वाचा खूप मोठा प्रभाव पडला. म्हणजे सर्वात महत्वाचं काय माहिती का, माणसाच्या व्यक्तिमत्वाचा इम्पॅक्ट पुढच्या व्यक्तीवरती पडत असतो. एखादा माणूस कसा पडतो, जसं की शंभूराजे यांचे व्यक्तिमत्व कसं दिसायला होतं. ज्यावेळेस महाराज आग्र्यात गेले तेव्हा शंभूराजांनी त्यांनी बापा पाठीमाग का ठेवलं तर शंभूराजांचं व्यक्तिमत्व अगदी धिप्पाड तरुणबाण, जसा की हा एखादा 100% राजाचा मुलगाच असावा म्हणून शिवरायांनी त्यांना काहीतरी आग्र्यात पाठीमागच त्यांना ठेवलं होतं, कुठं वाराणसीत ठेवलं होतं, काशीत ठेवलं होतं आपण त्यांना. तर तशा प्रकारे जिजाबाईंचं व्यक्तिमत्व चांगलं होतं, म्हणजे दिसायला एकदम म्हणा स्वभाव त्यांचा असेल, परत धाडसी असेल, त्यांचं नेतृत्व क्षमता असेल. आणि शिवाय ह्या जाधवांच्या कन्या असल्यामुळे ह्यांना सजिकच ह्यांच्या घराण्यामध्ये शिक्षण दिलं जायचं, जे आजकाल खऱ्या अर्थानं आपण शिक्षण म्हणतो. शिक्षण शिक्षण लोक करतात, पण त्यावेळेस शिक्षण काय होतं तर त्यावेळेस जिजाऊंना शिक्षण दिलं ते शस्त्र चालवण्याचं शिक्षण असेल, घोड्या बसण्याचं शिक्षण असेल, हे शिक्षण त्यावेळेस महत्वाचं होतं आणि राजघराण्यात हे शिक्षण दिलं जायचं. त्यामुळे जिजाबाईंना दिलेलं शिक्षण त्याचा त्यांच्या व्यवहारात उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांना कसा घडवण्यात केला हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे एखादं व्यक्तिमत्व असेल तर त्या व्यक्तिमत्वाचं समाजाप्रती नाळ खूप महत्वाची असते बघा. म्हणजे जिजाऊ ज्यावेळेस पुण्यात आलं तेव्हा पुणे सगळं परागंदा झालं होतं, म्हणजे मुरार जगदेवचा विषय तिथे. म्हणजे ज्यावेळेस आपण बघतो की विजापूरची आदिलशाही मोगल एकत्र आले गेले आणि ह्यांनी काय केलं तर निजामशाही संपवण्याचा चंग बांधला गेला आणि त्याच्याच पाठीमागून शहाजीराजांच्या पाठीमागं हे विजापूरचे सैन्य मोगल पाठीमागं म्हणजे सतत हा त्यांचा मार्गक्रम चालू होता. त्यावेळी शिवराय पोटात होते तुम्हाला माहिती आहे. मग त्या मुरार जगदेवानं सगळं पुणे जे त्या पुण्यावरती गाढवाचा रांगा अक्षरशः फिरला होता. म्हणजे आपण म्हणतो जिजाबाईंनी त्या लोकांना सांगितलं, त्यांनी नांगर सोन्याचा हातात धरला आणि लोकांना सांगितलं, म्हणजे माणसांची जी मेंदू आहे त्या मेंदूमध्ये काय तर विचाराचं सोनं भरलं जिजाबाई. आणि मग जिजाबाईने काय केलं, त्या लोकांना सांगितले तुम्ही इथं या राहावा इथं. म्हणजे एकंदरीत व्यक्तिमत्वाचा एवढाही पीठ पडला की विचार केला लोकांनी, ह्या तर एक महिला आहेत, पण ह्या महिला जर एवढं मोठं धाडस करत असतील तर आपण बी इथं पुण्यात यावं राहावं, शेती करावी कसावी. म्हणजे ह्या जिजाऊ या व्यक्तिमत्वाचा इफेक्ट एवढा जोरात झाला की म्हणून शिवरायांच्या एकंदरीत जडणघडणीमध्ये, शंभूराजांच्या एकंदरीत जडणघडणीमध्ये ह्या जिजाऊ साहेबांचं व्यक्तिमत्व खूप महत्वाचं आहे. आज एखादा मुलगा असेल, उदाहरण आपण मुलगा बघितला तर त्या मुलाच्या व्यक्तिमत्वावर सर्वात जास्त इफेक्ट कोणाच पडतो, आईचा पडतो. वडिलांचा फारसा संबंध नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्या भारतीय कुटुंब व्यवस्थेनुसार आपण बघितलं आई ही काय करते तर कुटुंब चालवण्याचं काम, तेव्हा त्या कुटुंबातील मुलांचा सांभाळ करण्याचं काम आई करत असते आणि त्या कुटुंबाला ज्या गोष्टी सगळ्या म्हणजे प्रोव्हाइड करण्याचं काम कोण वडील करत असतात. म्हणजे आपली भारतातली कुटुंब आज तसा काळ राहिला नाही. आज आईने पण कमवायचं आणि वडिलांनी कमवायचं, मग पोरांचे लक्ष कोण ठेवणार. हा एक सगळ्यात म्हणजे काळ बदलला, काळाप्रमाणे आपण ती महिलांना शिक्षण पण वाढलं, ह्या सगळ्या गोष्टी. पण त्यावेळी जिजाऊंनी काय केले बघा, पुण्यात जिजाऊ आल्या त्यावेळी शिवराय 6 वर्षाचे होते. त्या शिवरायांसोबत त्यांच्यावरती चांगले संस्कार, आजकाल मला वाटतं की समाजात संस्कार कुठं कमी पडते. आजकाल कसं आहे की मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजेत. भले तुम्हाला एकटा मुलगा असू द्या. आता ज्यावेळेस शिवराय जन्माच्या अगोदर त्यांना एकंदरीत 5 भावंडे होते. म्हणजे तुम्हाला माहित असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू त्यांचं संभाजी होतं, हे तुम्हाला माहित आहे. म्हणजे हे संभाजी आणि नंतर शंभूराजे, मग त्या संभाजीवरून जिजाबाईंनी आपल्या शिवराज हट्टाच केला की आपले जे बालराजे त्यांना काय द्या तर संभाजी नाव द्या. मग जिजाबाईंच्या थोरल्या मुलाचं नाव संभाजी, हे शिवरायांनी त्यांच्या शंभूराजांना नाव संभाजी दिलं. त्यानंतर त्यांना आपण बघतोय कन्हेगरीच्या युद्धातला अफजल खानाचा वगैरे आपल्याला तो प्रसंग शंभूराजे धारात तिथे पडले गेले कर्नाटकात लढताना संभाजीराजे आपण बघतोय. तर हा सगळा म्हणजे व्यक्तिमत्वाचा जो इफेक्ट आहे तो माणसाच्या आयुष्यावर होत असतो. म्हणून संस्कार खूप महत्वाचे आहेत. आईचं व्यक्तिमत्व तसंच त्या मुलाचं भविष्य व्यक्तिमत्व घडत असते. जिजामातेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पौराणिक कथा रामायण महाभारतातल्या सांगितल्या, त्याचा परिणाम छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती कशा पद्धतीने झाला असेल याचं थोडक्यात विश्लेषण आपण करावं. बघा की हिंदू धर्मामध्ये रामायण आणि महाभारत ह्या 2 महाकाव्यांना खूप महत्वाचं स्थान आहे. बरोबर. म्हणजे इथल्या भूमीमध्ये ही महाकवी निर्माण झाली.
पहिली गोष्ट रामायणाचा कालखंड इसवी सन 5,000 वर्षापूर्वीचा आहे असे इतिहासकार मान्य करतात. बरोबर. महाभारताचा कालखंड 1700 ते 2000 ह्याच्या मधला आहे इसवी सन पूर्व. लोकमान्य टिळकांनी त्याच्यावरती तशी विधानं केलीत की रामायण महाभारत केव्हा काळात अनेक इतिहासकारांच्या वादमध्ये असतील, पण काळ मात्र आपण बघील बऱ्यापैकी जुना जातो का म्हणजे प्राचीन काळाकडे जातो. आता रामायण महाभारत हे त्यावेळेचं हिंदू समाजातलं किंवा हिंदू धर्मातलं एक आपण बघू एक अभ्यासक्रमाला त्याचा भाग होता. रामायण म्हणजे आजकाल कसं आहे माहिती आहे का, आज तुम्ही किती शिक्षण घेतलं महत्व, त्यावेळेस समाजानं कसं राहावं, कसं वागावं, त्याचं आचरण कसं असावं, नेहमी खरं का बोलावं, स्त्रियांचा सन्मान नेहमी का करावा, म्हणजे आपण बघतो की नेहमी माणसाने चांगलं वागलं पाहिजे, नेहमी इतरांशी चांगलं वागलं पाहिजे. हे रामायण महाभारतातून धडे हे त्यावेळेस समाजाला दिले जायचे. जिजाऊनी काय केलं, बाल शिवाजी राजे असताना आज एखादी आई संध्याकाळी मुलगा झोपत नाही, काय सांगते तर बाळा झोप नाहीतर भूत येतं. बरोबर. जिजाऊनी म्हणजे ते भूत येतंय भेलय ती पोरगच भेटतंय परत, म्हणजे अगदी 12 वर्षाचं होई पोरग घरातून बाहेर जाताना देखील भेटतंय संध्याकाळचं, कारण त्याच्या आईने त्याला काय सांगितलं असते, बाळा तू झोप नाही तर भूत येईल. पण जिजाऊ त्यावेळी शिवरायांना मांडीवरती घेऊन थोपटायच्या आणि शिवाजी राजांना काय तर रामायण आणि महाभारतातल्या कथा सांगायच्या. रामायण हे काय सांगितलं, शिवरायांनी त्याच्या आयुष्यात महाराजांच्या आयुष्यात रामायणाने महाराजांच्या आयुष्यात काय बदल केला. महाराजांनी बघा स्त्रियांचा सन्मान केला. बरोबर. महाराजांनी नेहमी स्त्रियांचा सन्मान केला, शत्रू स्त्री असो किंवा आपल्यातली असो. बरोबर. महाराजांचा सैनिकांना सक्त आदेश असायचा, परस्त्री माते समान मानावं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चरित्र एवढं उज्ज्वल काय, तर महाराजांच्या दरबारात एक स्त्री नाचली नाही. महाराजांच्या दरबारामध्ये परस्त्रीला माते समान वागणूक आहे. अगदी शत्रू सैन्य देखील विरोध करतात. काफी खान, ईश्वरदास नांगर, किती इतिहासकार आहेत की शिवाजी राजांच्या एवढ्या गुणाबद्दल वर्णन करणारे लोक. आणि दुसरी गोष्ट महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्ण कणकर धावले. महाभारताचा कर्तार्ता कोण आहेत, त्या आपण म्हणतो पांडवांच्यात कौरवाचे युद्ध झालं महाभारताचं, त्या 18 दिवस युद्ध चाललं, त्या युद्धामध्ये खरे धुरंधर कोण आहेत तर भगवान श्रीकृष्ण. बरोबर. भगवान श्रीकृष्णांनी जो अर्जुनाला उपदेश दिला किंवा भगवान श्रीकृष्ण कणकर राहिले, छत्रपती शिवाजी महाराज तसेच कणकर राहिले. महाराजांच्या आयुष्यात सगळ्यात मोठा पहिला प्रसंग कुठला असेल तुमच्या मताने किंवा जरामाच्यात, तर काय सांगतील की ह्याचा झाला त्या झाला, पण माझ्या मते अफजल खान हा सगळ्यात मोठा. ह्या अफजल खानाच्या होतात छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन्ही पण नीती वापरली, राम पण नीती वापरली, कृष्ण पण नीती वापरली. महाराजांनी काय केलं, आपला वकील जे होते गंगाधर पंत ह्यांना अफजल खानाकडे भेटायला पाठवलं. त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं, राजा खूप भेलाय आणि राजा काय तुम्हाला वाईट भेटायला येऊ शकत नाही. ही थोडक्यात शांत नीती म्हणजे काय तर राम शांत राहिले पाहिजे आयुष्यात, सक्षम निर्णय लगेच बघतोस तोडतोस मी जातो तलवार असं नाही. महाराजांचं तर शांत नीती वापरली. आणि ज्यावेळेस अफजल खानाला भेटाय महाराज 10 नोव्हेंबर 1659 प्रतापगडाच्या पायथ्याने गेले, त्यावेळेस तिथं महाराजांनी कुठली नीती वापरल्या, कृष्ण नीती वापरलेली. म्हणजे महाराजांनी जी वाघनखे तयारी केली ती महाराजांनी कृष्ण नीती वापरून अफजल खानाचा फाडून वध केला. म्हणजे ह्याचा एवढा मोठा. मग आजच्या आईने काय केलं पाहिजे, कुठल्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. आजच्या आई काय करते, लहान मुलाला झोपत नसला तर भूत अजून एक नवीन भूत आले, सोशल मीडिया, मोबाईल. आज कितीतरी घरात मला सांगा 3 महिन्याची लहान लहान मुलं आहेत जन्माला आले, या 3 महिन्याच्या लहान मुलाला ते मुलगा रडतं, म्हणजे त्याला भूक लागली असते, आई लक्ष देत नाही. आई काय करते, मोबाईल घ्यायचा पुढे लावून ठेवायचा झोपेपर्यंत. म्हणजे आज आईचं जे दातृत्व आहे, आई विसरली गेली, त्या मुलाला रामायण सांगितलं पाहिजे, महाभारत सांगितलं पाहिजे, कथानक सांगितलं, अर्जुन कसे होते, भगवान श्रीकृष्ण कसे, प्रभू रामचंद्रांचं आचरण कसं होते, सगळ्या सीतामाता कशी होती. आजच्या मुलींना खऱ्या अंतर सीतामाता समजून सांगितलं, आजच्या मुलाला प्रभू रामचंद्र समजून, आजच्या मुलांना श्रीकृष्ण सांगितलं. शिवरायांनी त्यांच्या एकंदरीत आयुष्यामध्ये कृष्ण नीती पण वापरली आणि राम नीती पण वापरली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये जिजाऊनी त्यांना गोष्टी रूपी रामायण महाभारत सांगितलं. त्यांचं वय किती वर्षाचं, 5, 6, 7 वर्षाचे महाराज. म्हणून आजच्या स्त्रियांनी देखील आपल्या मुलांना नेहमी रामायण आणि महाभारत सांगितलं. पण आज कुणाच तोंडपाठ हा सगळ्यात मोठा विषय. बरोबर. आपण अभ्यास किती करतो, म्हणजे एक इतिहास हा विषय असा आहे की रटाळ, म्हणजे सगळ्यांवरती इतिहास बोरिंग, हा नामा राहत वाटत नाही, इतिहास भविष्य भरतो. म्हणून इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. आजच्या खऱ्या अर्थानं आपल्या देशातल्या महिलांनी इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. आपला मुलगा आणि मुलगी चांगली घडायची तर आपण त्यांच्यावरती चांगले संस्कार, हे चांगले संस्कार कुठे आहेत, रामायण महाभारतात. बरोबर. ज्या विश्वाच्या संघर्षात जर टिकायचं असेल तर आपण आपला इतिहास वाचायला पाहिजे आणि आपण खऱ्या अर्थानं रामायण महाभारत गोष्टीरूपी ऐकलं पाहिजे. यूट्यूबचा वापर आपण त्यासाठी केला पाहिजे. जे राष्ट्र विश्वाच्या संघर्षात आपला इतिहास वाचत नाही
ते राष्ट्र राष्ट्र म्हणून टिकत नाही, असं खूप इतिहासकारांनी, इतिहास संशोधकांनी आणि आज देव देश धर्म या नावाने जगणाऱ्या संस्था सांगत असतात. तर आपण रामायण महाभारत आपला पूर्वजांचा इतिहास आपण वाचायला पाहिजे. निजामाच्या दरबारात जे लखुजीराव जाधव व त्यांच्या 2 मुलांची हत्या झाली, त्याचे परिणाम जिजामातेंच्या मनावरती कशा पद्धतीने झाले याबद्दल इतिहास काय बोलतो का? तर बघा की हा प्रश्न खूप महत्वाचा आहे की जिजाऊ मातांच्या त्यांच्या भविष्यावरती परिणाम झाला, हा खूप एक महत्वाचा विषय आहे. की भोसले आणि जाधव या 2 घराण्यामध्ये वितुष्ट येण्यासाठी जे खंडागळे हत्तीचं प्रकरण आहे, ते प्रकरण घडलं 1624ला. बरोबर. तत्पासून हे 2 घराणं एकमेकापासून शत्रू निर्माण झालं गेलं त्यांच्या 2 घरात. तेव्हापासून जिजाबाई माहेरपासून आपल्या आली तर झाल्या गेल्या. त्यांनी आपल्या पत्नीचा पक्ष स्वीकारला. म्हणजे कोणाचा? शहाजीराजांचा. म्हणजे बरोबर. आजकालची एखादी मुलगी असती समजा, सासरचं आणि माहेरचं भांडण झालं असतं, मुलगी कुठे झाली पहिल्यांदा? असं. सासरकडे नाही माहेरकडे, जाणार, ती माहेर. काय करेल? आईकडे आपल्या निघून जाईल. बरोबर. पण जिजाबाई गेल्यात का नाही? नाही. त्यावेळेस समाजात अशी होती, लेक दिल्या घरी सुखी आनंदी सामान्य. जिजाबाई आपल्या पतिश्रींच्या मागे राहिल्या, शहाजीराजांच्या मागेवर बसले आणि ह्या 2 घराणे शत्रू निर्माण झालं. आणि हे असेच दिवस काय निघून गेले. 1629 साला एक घटना घडली, 25 जुलै 1629. इतिहासात उल्लेख आहे. ह्या दिवशी काय झाले, जिजाऊंचे वडील लखुजी जाधव, त्यांचे 2 भाऊ अचलोजी राघोजी आणि जिजाऊंचा भाचा यशवंतराव यांच्या हत्या विजापूर दरबारात केल्या. त्याचं कारण काय? तर दख्खनमध्ये बघा की निजामशाह तिसरा याच्या काळामध्ये हम्मीर खान नावाचा एक सरदार होता. आता हम्मीर खान. आता विषय काय होतो की एखादा वरचढ झाला, जसा की 1648ला शहाजीराजांचं आदिलशाही दरबारात वजन वाढलं एकदम, म्हणून ही गोष्ट मुस्तफा खानाला, अफजल खानाला बरोबर. बरी वाटते. त्यांनी काय केलं? शहाजीराजांच्या कुरघोड केला कटकर. आणि 1648ला त्यांना कैद करून आणलं. बरोबर. स्वतः अफजल खानानं कैद करून आणलं, मुस्तफा खानानं अटक केली आणि कैद करून बेडे टाकून कोणी आणलं होतं? हे अफजल खानानं आणलं होतं. बरोबर. म्हणजे एखाद्याची प्रगती, आज हे तसंच आहे ना. आज समाजात बघतो आपण, एखाद्याची प्रगती केली, प्रगती दुसऱ्यांना बरं वाटतं का? लोक म्हणजे जळफाट वृत्ती आपण त्याला म्हणतो. मग तशाच पद्धतीचं लखुजीराव जाधव यांचं अहमदनगरमध्ये निजामच्या दरबारात वर्चस्व वाटलं आणि हमीर खानाला ती गोष्ट बरी वाटली. मग त्या निजामशाचे कान भरले. काय कान भरले? तर लखुजी जाधव आणि हे काय तर विजापूरच्या आदिलशाला मिळतील म्हणून त्यांनी काय केलं, लखुजीराव जाधव ह्या सगळ्यांना काहीतरी दरबारात निजामशाहनं भेटाय बोलवलं. तिसरा निजामशाह हे भेटाय गेले. तेव्हा निशस्त्र होते त्यांच्याकडे, म्हणजे गेले ते 4घेच होते त्यावेळेस. लखुजीराव जाधव, त्यांचे 2 राघोजी, अचलोजी आणि त्यांचा नातू म्हणजे कोण? यशवंतराव, म्हणजे जिजाबाईंचा भाचा आपण त्यांना म्हणतो. हे गेले. ती त्यावेळेस निशस्त्र, त्यांच्याकडे शस्त्र थोडीच असते, थोडेच 4 जण गेले असते भेटात. निजामशाहनं दररोज येणं जाणं असायचं. बरोबर. आता माझं तुमच्या दररोज येणं जाणं आहे, मी तुम्हाला विशेष बोलून काहीतरी बादशाहनं काम काढलं असेल, तुम्ही आपलं असंच गेला तर त्यांच्यावरती 4गावरती सैनिकांनी हल्ला केला. 4 लढताना ठार झाले. मग जिजाबाईंच्यावर काय इफेक्ट? आपले वडील मारले गेले, माझे 2 सख्खे भाऊ मारले, माझा भाचा ते मारला गेला. काय झाला असेल परिणाम जिजाबाईंचा? विचार करा. ज्या आपण बघतोय खंडागळे हत्तीच्या प्रकरण, हे 2 घराणे विलक्त झाली, हा एक त्यांच्या आयुष्यावरती पहिला खूप मोठा घाला असेल. आणि दुसरा काय घाला असेल तर बघा की लखुजीराव जाधवांची हत्या. म्हणजे या लखुजीराव जाधवांनी निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. नंतर पुढे आपण शहाजीराजांनी तोच वारसा कित्ता घडवला, निजामशाही वाचली पाहिजे. म्हणजे आपण ह्या बघतो जिजाबाईंच्या एकंदरीत आयुष्यावरती खूप मनावरती दुर्गम परिणाम करणारा झाला. मग जिजाबाई वाटू लागला आपण ह्यांचा बदला घेतला पाहिजे, आपण ह्या दख्खनमध्ये असणाऱ्या ह्या पाचशा आहेत ह्यांचा आपण बदला घेतला पाहिजे. मग त्यांच्या मनात ती गोष्ट भिनली आणि मग जिजाबाईंनी मनात ठरवलं की मी नाही, माझे वडील नाहीत, कदाचित माझा मुलगा तर यांचा सगळ्यांचा बदला घेईल. मग त्यांच्या मनात ती गोष्ट भिनली. शिवाजीराजांनी जिजाऊंचं स्वप्न पूर्ण केलं. म्हणजे मला म्हणायला हरकत नाही, शिवरायांच्या आपण बघतो की 1636 साली निजामशाही नष्ट झाली गेली, शहाजहानं जिंकून घेतली, पण जिजाऊंना काय एवढी चिड होती ह्या दक्षिण मधल्या पाचशाही, तर त्यांनी सगळं भोगलं होतं. म्हणून त्याचा परिणाम एवढा जिजाऊंच्यावर झाला की जिजाबाईंनी आपला मुलगा, मी नाही, माझे वडील नाहीत, कदाचित माझा मुलगा तर याचा बदला घेईल, म्हणून जिजाऊ साहेबांनी शिवरायांना जे जे काय सांगितले ते ह्या दख्खन मधल्या असणाऱ्या पाचशा आहेत, या पाचशा कशा इथल्या शत्रू आहेत, तर ते शिवरायांना कायम त्यांच्या मनामध्ये भिनवण्याचं काम कोणी जिजाऊंनी केलं. जे काय करतात शिवराय त्यांना त्यांनी कायम हे केलं, मार्गदर्शन केलेलं आहे.
आज आपण म्हणतो एखादा मुलगा जर हे करायला लागला, आई वडील काय म्हणतात? एखादा मुलगा म्हणला मला पप्पा आज उद्योग टाकायचा आहे, मला इकडे जायचं आहे, घरातले काय म्हणतात? मला जाऊ नको, संध्याकाळ झाली आहे, उशीर होईल. एखादा उद्योग करायचं म्हणलं काय म्हणतात घरात? कर्ज काढलं काय म्हणतात? आपलं हंतरून पसरून पाय पसरावं. जिजाबाईंनी शिवरायांनी केव्हाच अडवलं. आजकाल काय करतात की पालक अडवतात. पोरानं काय करायचं म्हणलं, पुरीनं काय करायचं म्हणलं, उद्योग टाकायचं घरात म्हणतात आपला वारसा नाही, आपलं हे नाही, आपलं कारण सांगतात. ज्यावेळेस शिवरायांनी 27 एप्रिल 1645 रायरेश्वर मंदिरात शपथ घेतली, जिजाऊ म्हणल्यात का असं करू नकोच, विजापूरच्या दिवशी ताकद खूप आहे, आपल्याला त्रास होत नाही. शिवाजीराजे तुम्हाला जे काय करताय करा, तुम्हाला आमचा पूर्ण पाठिंबा असेल. म्हणजे आज घरात त्यांनी जिजाऊ कशा होत्या? एकट्या जिजाऊ आहेत पुण्यात, शहाजीराजे बेंगलोरमध्ये, पण जिजाऊनी शिवराय नेहमी पाठिंबा दिले. जे करते ते करू द्या, कारण मुलांच्याकडे उर्मी असते, करायचं वय असते 12-14 वर्ष. शिवरायांनी तेच केले ना, ज्या वयात त्यांना उर्मीचं, त्याच वयात जिजाऊनी त्यांना काय करायचं आहे ते त्यांना, म्हणून त्याचा बदला कदाचित जिजाऊंना घ्यायचा असावा, आपल्या वडिलांच्या, भावांच्या, भाचेसाठी. आणि त्याच्यापेक्षा त्यांनी शिवरायांच्याकडे केले, शिवरायांनी त्यांचं उद्दिष्ट पूर्ण केलं. त्या बालमनावरती जिजामातेचे जे परिणाम झाले त्याचा परिपाक म्हणजे हिंदवी स्वराज्य